राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भाजपच्या बालेकिल्ल्यात नागपुरात पहिलं चिंतन शिबिर होतं आहे. प्रश्न विचारले जात आहेत. आपल्यासोबत कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रीय प्रफुल्ल पटेल साहेब आहेत. त्यांच्याशी बोलूया. प्रफुल्ल भैया, हे सांगा की असं म्हटलं जातं आहे की पश्चिम महाराष्ट्रात पहिलं चिंतन शिबिर झालं असतं, नागपुरात ते होत आहे. कारण असंही म्हटलं गेलं आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये 7 पैकी 6 जिंकून चांगला स्ट्राईक रेट तुमच्या पक्षाने ठेवला होता. नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिर मुद्दाम माझ्या आग्रहामुळे ते आपण घेतलेलं आहे आणि विदर्भामध्ये राष्ट्रवादीचा अधिक फोकस व्हावा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही 7 पैकी 6 जागा जिंकल्या विधानसभेमध्ये आणि तेवढंच नव्हे, आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जुना आणि चांगला कार्यकर्ता काम करतोय. त्यांना एक दिशा मिळावी, त्यांना बळ मिळावं आणि येणारं आपला जे स्थानिक संस्थाचे जे निवडणूक आहे त्यामध्ये त्यांना संधी मिळावी आणि जास्तीत जास्त संख्येने ते निवडून यावे, त्याच्यासाठी सुद्धा विदर्भाकडे आम्ही फोकस दिलेला आहे. पण हा शिबिर जे आहे अख्खा महाराष्ट्रासाठी आहे, पक्षाच्या उद्याच्या ध्येय धोरण दिशासाठी आहे आणि म्हणून हा जे आमचा शिबिर आहे हे अतिशय महत्त्वाचा का ठरणार आहे की इथून एक नागपूर डिक्लेरेशन आम्ही जाहीर करणार आहोत. त्यामध्ये पक्षाला एक नेहमी त्याचा एक दिशा देणारा, एक मार्गदर्शक ठरवणारा हा डिक्लेरेशन राहील. दुसरं एक अभिनव प्रयोग केला आहे. इथे आम्ही 10 ग्रुपमध्ये 10 वेगवेगळे विषय देऊन आमच्या प्रत्येक माणसाला, नाहीतर कसं असते, शिबिर झालं, कार्यकर्ते येतात, काही 10-15 भाषण झाले, ऐकून परत संध्याकाळी चालले जातात. या 10 ग्रुपमध्ये प्रत्येकानं 40-50चे ग्रुप तयार करून ते सगळ्यांना संधी आहे. त्या ग्रुपमध्ये ते आपले विचार मांडू शकतात. म्हणजे आलेला जवळपास प्रत्येकांना असा वाटेल की मी या शिबिरामध्ये सहभागी झालो आणि त्या 10 ग्रुपचे जे लीडर आहे ते त्या ग्रुपचे मनोगत किंवा त्याचा सारांश या आमच्या सगळ्यांच्या समोर मांडतील आणि नक्कीच त्याचा फायदा या आम्हाला नागपूर डिक्लेरेशन तयार करताना आम्हाला होईल. छगन भुजबळ राज्यात ज्येष्ठ नेते आहेत, पण अलीकडची त्यांची काही वक्तव्य बघितली तर असं वाटतं की ते नाराज आहेत की काय, आणि ते महायुतीच्या मंत्र्यांच्या विरोधात आहेत का, असा एक शंका येते. कारण त्यांनी असं म्हटलं की जरांगीच्या आंदोलनामध्ये जे जे नेते गेले त्यांच्याकडे ओबीसींनी लक्ष ठेवलं पाहिजे, त्यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवलं पाहिजे. छगन भुजबळ साहेब अतिशय एक अनुभवी ज्येष्ठ नेते आहे, मार्गदर्शक आमच्या पक्षाचे आहे. समता परिषदाच्या 40 वर्षापासून त्यांचा नाता आहे. ते ओबीसीच्या लढ्यामध्ये नेहमीच समोर राहिलेले आहे. आज इथे हजर आहे. त्यांच्या भाषणे झालं, ते काय बोलले, पक्षाच्या ध्येय धोरण दिशासाठी ते बोलले, पक्ष बळकट करण्यासाठी जे आवश्यक आहे ते बोलले. त्यांची समता परिषदेची भूमिका वेगळी असते. इथे पक्षाची जी भूमिका जी आहे ते त्यांची पण भूमिका आहे आणि पक्ष ओबीसी समाजाच्या सोबत आहे, पक्ष SC STच्या सोबत आहे, पक्ष मराठाचा पण न्याय मिळो आणि आता जे निर्णय झाले त्याच्याबरोबरही आहे. प्रत्येक वर्गाला, घटकाला महाराष्ट्रामध्ये पक्षाने जे काही मदत लागेल त्या हिशोबाने काम केलं पाहिजे, हे आमच्या एक विश्वासही आहे आणि धोरणही आहे. अंतर्वालीमध्ये नेमकं काय घडलं होतं, आता हा प्रश्न पुन्हा याच्यासाठी उभा झालेला आहे कारण भुजबळांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांच्या गटाचा तो आमदार कोण, असं विचारलं जातं. बघा, जे काही भुजबळ साहेब काल बोलले ते एक समता परिषदेच्या कार्यक्रमात बोलले आणि त्यांनी ते घटनाक्रम सांगितलं की अंतरवाळीला काय झालं होतं आणि ते जग जाहीर आहे. ते जे बोलले आता त्याच्यावर मी काय अधिक बोलणं योग्य नाही. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही सर्व समाजाच्या बरोबर आम्ही राहू इच्छितो, काम करू इच्छितो आणि ओबीसी समाजाला कुठेही धक्का न लागला पाहिजे. पण मराठा समाज किंवा इतर समाजांना ज्यांची पण काही मागणी असेल त्यांना जरूर मिळाली पाहिजे आणि या ओबीसी समाजावर कुठेही अन्याय होता कामा नये. पाडळकरांनी सुद्धा जयंत पाटीलांना घेऊन एक असं आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे आणि असं वाटतंय की शरद पवारांनी सुद्धा त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे. काय असं बोललं पाहिजे का, काय वाटतं? पडळकरांनी काय बोलले की बाकीचे लोक काय बोलले हे मला काही बोलणं योग्य वाटत नाही.
ते त्यांची वेगवेगळी भूमिका मांडू शकतात. प्रश्न असा आहे की आम्ही राष्ट्रवादी म्हणून आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालू इच्छितो. ओबीसी समाज आपला राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्या समाजाला कुठेही ओबीसी समाजाला धक्का लागू नये त्याच्यासाठी जितकं पडळकर बोलतात तेवढंच जोराने आम्ही पण बोलतो. आम्ही त्यांना कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही. पटेल साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर येत आहेत. ठाकरे ब्रँडच्या बद्दल बोललं जात आहे. राज ठाकरे डिसाइडिंग फॅक्टर असतील असं बोललं जात आहे. आपण एकत्र लढवणार का आणि या सगळ्या विषयावर का? राज ठाकरेंनी अनेक निवडणुका लढली, एकही जागा मिळत नव्हती विधानसभेला. किती मुंबईच्या महापालिकेत लढले, किती जागा त्यांना निवडून आणता आला. ते काही नाही आहे. ते ठाकरे ब्रँड बाळासाहेबांचा होता. हे लोकांनी त्या ब्रँड किती पण चालवला चांगलं हे सगळ्यांना आता दिसून आलेलं आहे. म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की आता हे इलेक्शन होऊ द्या, मग कोणाचा किती ब्रँड व्हॅल्यू आहे ते आपल्याला समजेल.